त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मग औरंगजेब त्यांना घ्यावा लागला. उद्या अफजल खान घेतील, शाहिस्ते खान घेतील, मग निजाम घेतील. हे काही करू शकतात. याला फक्त हिंदुत्वाच्या नावावरती उन्माद निर्माण करायचा आहे. ते हिटलरपेक्षा भयंकर आहे. इराणमध्ये एक आयतुल्ला खोमेनी होता, तो अशा प्रकारचं राजकारण करत होता. आज या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये खोमेनीसारखं राजकारण करण्याचा काही लोक प्रयत्न करतात. काल भाजपने 48 लोकसभा मतदारसंघाचे वेगवेगळे प्रमुख लोकसभेची तयारी एकूण सुरू केली आणि या यादीमध्ये दुसरा प्रश्न होता की या यादीमध्ये औरंगाबादचं नाव, संभाजीनगरचं नाव औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव मिळत होता. जी मूळ नावं होती औरंगाबाद आणि उस्मानाबाद तीच कायम ठेवण्याची यादी पुस्तकी या सरकारनं आम्ही कसं संभाजीनगर केलं आणि आम्ही कसं धाराशिव केलं अशा टिमक्या वाजवल्या होत्या ना. त्याच्यावरती त्यांच्या लोकांनी त्यांना प्रश्न विचारले पाहिजे. औरंगाबादचं संभाजीनगर हे बाळासाहेब ठाकरेंनी केलं, हे उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे मुख्यमंत्री असताना. तुम्ही त्याचे श्रेय लाटण्याचा नंतर प्रयत्न केला, हे तितकंच खरं आहे. पण आज तुम्ही पुन्हा पुन्हा संभाजीनगरला औरंगाबाद भारतीय जनता पक्ष म्हणताय, धाराशिवला उस्मानाबाद अधिकृतपणे म्हणताय. याचा काय अर्थ घ्यायचा? कुठे गेलं तुमचं हिंदुत्व? तुम्हाला एवढं औरंगजेबाविषयी प्रेम का बरं आलं? याचं उत्तर द्या. काही भाजपच्या उठवळ लोकांना महाराष्ट्राच्या नेत्यामध्ये औरंगजेब वगैरे दिसतो, मग तुमच्या मनात औरंगजेबादी काढा. बोलिए आपका क्या? तसं अजून एक प्रश्न होतो म्हणजे काल की परवा दिव्यामध्ये एक सभा झाली. त्या सभेच्या आधी पुढे दिव्यात एक सभा ऐकाय का दिव्यामध्ये त्यावेळी भाजप ओवैसी का कहना है कि गोडसे की औलाद कौन आखिर औरंगजेब की औलाद के तो उन्होंने देखिए, गोडसे की औलाद को यहाँ कोई महत्व नहीं देता है. जो होगा वो होगा. लेकिन औरंगजेब के बारे में हमारी एक जो भूमिका है 400 साल पुरानी है, वो रहेगी. औरंगजेब महाराष्ट्र पर आक्रमण करने के लिए आया था. वो ऐसा मुगल शासक था, उसने हिंदुओं के मंदिरों संजय राऊत त्यांच्या खास शैलीत प्रश्नांना उत्तरं देत आहेत. जाऊयात